हा 2017 पासून शेळीपालन व्यवसाय सुरू केलेला आहे. लेंडी खताचा शेतात यशस्वी प्रयोग झालेला आहे. आज जर पाहिलं तर रासायनिक खताचे भाव 35 ते 36 रुपये. त्याच्यामुळे आपल्या जमिनीला पोषक आहार म्हणून शेणखताचा लेंडी खताचा उपयोग केला पाहिजे. कारण शेणखताने जी जमीन नरम होती ती रासायनिक खताने होत नाही. कारण आम्ही आमच्या वेळोवेळी व्हिडिओ टाकल्यानंतर शेतातले प्रयोग सक्सेस झाले आहे. आणि शेळीपालन कसं करायचं याची पूर्ण माहिती शेतकरी फार्मर राजापूर येथे मिळेल. माझा नंबर आहे 9307 15 23 98. थोड्या शेतीवाल्याला ऊसाच्या पिकाच्या न नादी लागली. ऊसाचं पीक 12 महिन्याने ते जातं आणि 12 महिन्याने गेल्याच्या नंतर बिलं येते 17-18 महिन्याने. तोपर्यंत मधल्या काळात कुठलाही तुम्हाला खर्चाचा सोर्स राहत नाही. पण शेळीपालन असं आहे की याचं 1-2 महिन्यालाच उत्पन्न नाही. कारण 6 महिन्याला खूप निघती. जर 10 शेळ्या असल्या तर महिन्याला 1 रुपये तरी तुमचं 12 महिने भागतं. त्याच्यामुळं शेळीपालन हा व्यवसाय फक्त डोक्याने करायचं काम आहे. बाजारातून लई मोठ्या शेळ्या आणणं हेही चुकीचं आहे. त्याच्यामुळं 1 किंवा 2 शेळ्या आपल्या घरी आणणं, एक चांगला नामांकित असणारा बोकड त्याच्यामध्ये टाकणं आणि घरी पैदास करणं. 100 शेळ्या जरी केल्या तरी काही फरक पडत नाही. आता जर आमच्याकडं शिरसदेवीचे डॉक्टर पंडित परिपक्व असा त्यांना शेळीपालनमधला अनुभव आहे, लसीचाही अनुभव आहे. त्याच्यामुळं 3 वर्षात मर ही आमच्या याच्यावर शेळीवर झालीच नाही. तसं मलाच बऱ्यापैकी अनुभव आलेला आहे शेळीपालनाचा. त्याच्यामुळं माझ्या हातावर आज 20 ते 22 शेळीपालन चालू आहे. लेंडी खतातून ह्या वर्षी 75,000चं उत्पन्न आमचं झालेलं आहे. आणि आमच्या शेतात सुद्धा पूर्ण असणारं लेंडी खत दिलेलं आहे. आज तुम्ही कुठलंही पीक लावायच्या अगोदर ज्यांच्या मोसंब्याला आपण लेंडी खत दिलं त्याही मोसंब्या मी स्वतः प्लॉट जाऊन बघून आलो, त्याही नंबर 1 येतात. कापसाला दिलं तेही नंबर 1 येतं. अशा सर्व पिकाला पॅकबंद असं पिशव्यात असणारं लेंडी खत त्याचं नत्र कुठेही वाढला जात नाही. त्याच्यामुळं शेती पिकती दुहेरी फायदा होतो याचा. तरी आम्हाला चारा आणण्यासाठी लांब आहे. कारण चारा आणण्यासाठी बैलगाडीचा आम्ही वापर करतो. पहिला सायकलचा गाडा होता तो बंद करून आता बैलगाडीचा वापर करतो. बाजारातून होंडा आणतो, ते सुधारितो, पुन्हा इकितो, त्याच्यात सुद्धा नफाच आहे. आता पलीकडे तो हल्या आणलेला युवराज त्याचं नाव ठेवलेलं आहे. तो फक्त बेनूसाठी आम्ही क्रॉस करण्यासाठी तो हल्या आणलेला आहे म्हशीसाठी. गाय एक गावरान 3-4 खोंड दिलेले आहेत. त्याच्यामुळे सगळं असणारं ह्या शेळीपालनमध्ये व्यवस्थित चालू आहे. 2 एकर 2.5 एकर जमिनीवाल्यांनी बिनधास्त शेळीपालन करा. हमखास मोफत माहिती दिली जाईल. कुठलाही 1 रुपया खर्च नाही लागणार. मला फोन करा, फोनवर व्यवस्थित माहिती दिली जाईल. तुम्हाला सरकारी डॉक्टर भेटून सरकारी लसी याची सुद्धा माहितीच नाही. तुमच्या शेडवर येऊन सरकारी दवाखान्यांनी सुद्धा लसी दिल्या पाहिजे इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. कारण आपण डायरेक्ट 1962ला फोन लावून तिथले सगळे लोक माझ्या ओळखीचे झाले. त्याच्यामुळे कोणाचा बहिणीची लागला किंवा कोणाच्या बैलाला दुखणं आलं, गायाला शेळ्याला 1962चा तुम्ही वापर करा. शासनाने त्याची सुविधा दिलेली. फक्त शासनाचा गाय गोठा हा व्यवस्थित चालू नाही, त्याच्या अनुदानाचंही व्यवस्थित नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याला म्हणावं अशी मदत मिळत नाही. तरी आजच काही विचार न करता शेळीपालन सुरू करा. यशस्वी धंदा चालू शकतो.